मिळत असतं. ताई लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी अनेक अडचणी येत आहेत महिलांना, कारण की आपण ज्यामध्ये अपडेट केलं आहे की पतीचं किंवा त्यांच्या वडिलांचं नाव त्यामध्ये केवायसी केलं जावं, मात्र आता त्यामध्ये अनेक अडचणी येतात. साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचं केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे. साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं केवायसीची प्रक्रिया झालेली आहे. ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. नाही, अशा 18 नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे केवायसीची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, काही कोकणाच्या परिसरामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली, या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये. तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन. हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी याबद्दल अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेले होते. पण त्या प्रश्नांना आता वाचा फोडताना स्वतः आदितीताई तटकरेंनी मोठे वक्तव्य दिलेले आहे. ज्या बहिणींना पती नाही आहे, ज्या बहिणींना वडील नाही आहेत, सोबतच ज्या बहिणी अनाथ आहे, यांचा दुसरा OTP प्रॉब्लेम आता सॉल्व्ह केला जाणार आहे. त्यांनी स्वतः सांगितलं आहे. वेबसाईटला आम्ही याबद्दल काय करतोय, एडिट करतोय, एडिटचं ऑप्शन काम चालू आहे. त्याचबरोबर ज्या बहिणींना OTP येत नाही, ज्या बहिणींना केवायसी करताना पात्र यादीमध्ये नाव नाही येत, असे वक्तव्य, मोठे वक्तव्य कोणी दिलेले आहे? आदितीताई तटकरेंनी दिलेले आहेत. तर लाडक्या बहिणींना तुम्ही व्हिडिओच्या पहिले ऐकलं असेल, सगळी माहिती मी तुम्हाला दाखवली आहे, विथ प्रूफ दाखवलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना पती नाही आहेत, ज्या बहिणींना वडील नाही आहेत, या बहिणींचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. ज्या बहिणी अनाथ आहे यांचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे त्या बहिणींचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. ज्या बहिणींकडे राशन कार्ड नाही आहे, त्या बहिणींच्या राशन कार्ड मध्ये कोणाची माहिती उपलब्ध नाही आहे, अशाही बहिणीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आणि ज्या बहिणींना लाभ बंद झालेला होता, म्हणजे त्यांना भीती वाटत होती की बाबा केवायसी केल्याने आपला लाभ बंद होऊ शकतो, तर अशा बहिणींनी लवकरात लवकर केवायसी करा. आणि पात्र यादीमध्ये नाव नाही आहेत या बहिणींचे मुद्दे आता सॉल्व्ह होणार आहे. पण लाडक्या बहिणींनो, केवायसीला मुदतवाढ देणार आहेत का, याबद्दलही त्यांनी माहिती देताना सांगितलं आहे की जर पूरजन्य परिस्थितीमध्ये ज्या ज्या विभागांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्या विभागांमध्ये मुदतवाढ देऊ अशी त्यांची इच्छा आहे. पण बाकीच्या भागांमध्ये मुदतवाढ होईल की नाही होईल त्याबद्दल त्यांनी अजूनही काही दिलेलं नाहीये. पण मी एवढंच म्हणतो, सरसकट पूर्ण महाराष्ट्रामध्येच मुदतवाढ द्यावी. कारण की त्यांनी हे एडिट ऑप्शन कधी देणार आहे, उद्या देणार आहे, परवा देणार आहे. आणि शेवटची तारीख जर तुम्ही बघितली 18 नोव्हेंबर आहे. तर लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ज्या बहिणींना आतापर्यंत असंतोष निर्माण झालेला होता तर त्या असंतोष आता दूर केला जाणार आहे. कारण एडिटचं ऑप्शन येणार आहे आणि येणार आहे. हेच मी तुम्हाला कित्येक दिवसापासून सांगत होतो लाडक्या बहिणींनो. जर तुम्ही बघितलं असेल, मी पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की तुम्हाला एडिटचं ऑप्शन येणार आहे, एडिटचं ऑप्शन येणार आहे. हाफ केवायसी कंप्लीट करा. सेकंड पेजवर आता तुम्हाला एडिटचं ऑप्शन येणार आहे. म्हणजे जे वडील आणि पती असतील तिथे तुम्हाला एडिटचं ऑप्शन येईल आणि तिथे विचारलं जाईल की त्यांची डेथ झाली आहे, त्यांचं नाव टाका, त्यांची डेथ झाली आहे, त्यांचं ते डेथ सर्टिफिकेट टाका. बस तुमची केवायसी कंप्लीट केली जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की या चॅनलला अगदी ऑथेंटिक आणि प्युअर माहिती दिली जातं. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.